वहिनी या ना, मला काय वाटते माहितीये का, पहिला पाऊस पडणार आहे आज. वहिनी तुम्हाला ना पहिल्या पावसाच्या खूप खूप शुभेच्छा. अगं बापरे, एवढा पाऊस आवडतो की काय तुला? अहो हो, मला ना पाऊस खूप 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 आवडतो. मला असं वाटतं ना की पाऊस ना बाहेर नाही पडणार आहे, माझ्या मनात पडणार आहे. वहिनी आपण इथे काय करतोय, चल चला मज्जा करूया, चला ना पावसात. अगं थांब, पाऊस येऊ तर येशील की नाही? अहो येईल आता, पडणारच आहे. कर कर, तू मज्जा कर, मी तुला मज्जा करताना बघते इथे उभं राहून. हे बघ, मग काय बाई आहे ग ही, म्हणजे काल पार्टीत इतका राडा होऊन सुद्धा हिला लाजबीज वाटतच नाही अजिबात. याचा अर्थ समर हिला काहीच बोललेला दिसत नाही, त्यांच्यात भांडण झालेलं नाहीये, म्हणून तर एवढी खुश दिसते ही. मम्मा दादाला आजकाल काय झालंय, म्हणजे हिची लायकी नसताना त्याच्या मनात हिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर काय? स्वानंदीला असं बघितलं ना की माझा संताप संताप होतो. स्वानंदी एवढी खुश राहून चालणार नाही. तिच्या चेहऱ्यावर हसून डोळ्यात आसू पाहिजेत. ती करणार ग, सगळं करणार. तुला तर माहिती ती किती टॅलेंटेड आहे ना. फक्त तू थोडं पुश कर ना, कॉन्टॅक्ट मिळवून दे, म्हणजे काय तिची वाट मोकळी होऊन जाईल. हो, तिच्या बळावरच ती जाणार ना पुढे. ती चांगली ऍक्ट्रेस आहे, ती पुढे जाईल, मोठी हिरोईन होईल, नंतर आपल्याला काही करायची गरजच नाहीये ना. बरं अधिरा, बरं नको आम्हाला तुझी मदत, जेवढं बोललीयस तेवढं खूप झालं. ठेव आता फोन, मी पण ठेवतीये. काय झालं, इतकं का भडकतीयस तू तिच्यावर? काय बोलली ती अधिरा, नाही करणार का हेल्प? डोंबल हेल्प आपलं आयुष्य सुकर करेल तर ती अधिरा कसली? तेवढं समजावलं, बघितलंस मी, तेवढं समजावलं मी तिला. अगं मी म्हटलं जर असं पुश दे ना, तू कॉन्टॅक्ट दे, एवढंच म्हटलं ना. मला म्हणते की मी जर उद्या तुम्हाला कॉन्टॅक्ट दिले समजा, मग पुढे काय? पुढे समजा सुष्मिताला कामं मिळाली नाही तर मी परत 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 तिला काय हेल्प करत राहू का? मदत करायची का मी तिला परत परत? जा ना, सोड ना. अरे पण मला हेल्प करायला प्रॉब्लेम काय तिला? मी तर फॅमिली आहे ना. मग हे तिला कळायला नको का? माझ्या करिअरचं काय होणार मग? तिला तुझ्या करिअरचं काही पडलेलंच नाहीये, कळलं ना? मला म्हणते की सुष्मिताने स्वतःच्या बळावर मोठं व्हावं, तिने तिच्या टॅलेंटवर कामं मिळवावीत, तिने तिच्या पायावर उभं राहावं. लुक हू इज टॉकिंग. आतापर्यंत ती तिच्या भावाच्या पायावर उभी होती, माहितीये ना? तिच्या भावाने तिला पोचलंय आणि ती म्हणतीये सुष्मितानं स्वतःच्या पायावर उभं राहावं. ही श्रीमंत माणसं अशीच असतात ग सुष्मिता, स्वतः ना अशा अमाप पैशाच्या पावसामध्ये ना नाहून निघतील. 4 शिंतोडे आमच्यावरती शिंपडा म्हटलं ना तर लगेच नाकं मुरडते. सोड. मला वाटलं अधिरा आणि मी क्लोज आहे यार. यापुढे नाही मागायची तिच्याकडे मदत, आपण नाही मागायची. आपल्याला लेक्चर ऐकायचंच नाहीये. मला माहितीये ना, माझी मुलगी तिच्या टॅलेंटच्या जीवावरती मोठी होईल. तू सगळ्या स्वतःच्या बळावर आणि टॅलेंटवर कमाव. चल, घाबरू नको. अरे पावसाचं वातावरण झालं वाटतं. काय गो? काही नाही वहिनी, काही नाही. काय अशी वेड्यासारखी वागते आजकाल? चिंगी, चिंगी, काय चाललंय नक्की तुझं?
अहो काहीच नाही, ते झाडांना पाणी घालते. वहिनी, अहो तुम्हाला काही लागलं नाही ना? नाही मला लागलं नाही, पण अगं हे मूर्ख मुलगी. काकू तुम्ही तिला का मारलात? तू मारायला हवं होतं, मी मारलं. अहो पण मुळात का मारलं? बघितलं नाहीस का तू कशी बागडत होती? तिचा धक्का लागला आणि कुंडी पडलीये. नशीब वाचलीस ते. काय गय मुद्दाम केलंस ना तू स्वानंदीला दुखापत व्हावी म्हणून? नाही ताई, मी माझं तर लक्षच नव्हतं. मला माहितीच नाही, मी माझ्यातच होते. तुला जर एवढंच बागडायचं असेल ना तर आमच्या घरातून निघून जा. आमचं घर म्हणजे काय बागडण्याची जागा नाहीये, कळतंय का? तुझ्यामुळे स्वानंदीला मोठी दुखापत झाली असती आता. वहिनी सॉरी, मी खरंच काही केलं नाहीये. एक मिनिट, तू सॉरी वगैरे काही म्हणू नकोस. मुळात मला काहीच झालेलं नाहीये आणि तुझी काही चूक नाहीये. ए बघत काय उभी राहिलीस? निघून जायत ना, काम कर. बागडतीये कामचोर कुठली. चल. काकू काय प्रकार आहे हा? तुम्ही पण घरातल्या स्टाफवर हात उगारायला लागलायत. स्वानंदी कसं आहे ना, मी नोकरांना तुझ्यासारखी डोक्यावर नाही ग चढवत. नोकरांना नोकरासारखंच वागवावं लागतं. माणसं आहेत आणि त्यांना माणसासारखंच वागवलं पाहिजे. हात उगारणं चुकीचंच होतं. आणि चिंगी ती तर बिचारी लहान आहे. हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुझा. चिंगी बिचारी लहान आहे, साधी आहे, भोळी आहे. तुला ना स्वानंदी सगळे लहान साधे भोळे वाटतात. मी तुझ्या काळजीने तिला मारलं, तिच्यावर हात उगारला, त्याचं तुला काहीच नाही. ठीक आहे, तुला कळेल तेव्हा कळेल खरं काय ते. मी तुला सावध करायचं काम केलं, पण शेवटी काय, तुला जे हवं असतं तेच तू करतेस. ठीक आहे,